अरे गुरुभ्यो नमः. छंदोग्योपनिषद, दुसरा खंड. इथूनच वाचलं थोडं आम्हाला बरं असतं गुरुवर्य. अरे मग बर. डायरेक्ट चालू करतो. सुरुवातीला हे श्री गुरुभ्यो नमः. हरे नमः. अत्युद्रिक्त विदोष सत्सुखमः तामः ज्ञानैकतान प्रभा सर्व प्राभव शक्ति भोग बल सत् सारात्मा दिव्याकृतिम सृष्टि स्थान निरोध नित्य नियति ज्ञान प्रकाशावृत्ति ध्वंत ध्वंता मोक्ष विमोक्षदम हरिमजम नित्यं सदोपास्महे हयग्रीव मुखोद्गीत गीर्ण गीर्भिर्देवी रमापतिम अस्तुवत् विस्तृत गुणम भोग्य प्रस्तर शायिनम. हरे नमः. ओमित्येतदक्षरमुद्गीतमुपासीत ओमिति यद्गायते तस्य उपव्याख्यानमेषां भूतानां पृथिवीरसः पृथिव्या आपोरसो आपाम् ओषधयोरस औषधीनां पुरुषोरसः पुरुषस्य वाग्रसो वाचरुकरसः ऋचः सामसः साम्न उद्गीतो रसः स एव रसानां रसतमः परमः परायो अष्टमो य उद्गीतः. कथमा कथमर्क कथमा ते कथमर्क कथमा ते झालं आपलं. दुसरा खंड कथमत सुरू कथमं करायचा. साम सामनः. हो, हे सगळं देवासुर अं, इति देवासुर प्रथमः खंडः पर्यंत झाला. हो. ते पुढचं जे आहे की नाही, तद्वा एतद अनु एतद अनुज्ञाक्षरम यदि किंचानु हा देवासुराः वै, हे इथून सुरू करायचं आपलं. हम्म. देव असुराः वै तत्र संयेतिरे, हे संयेतिरे देव असुरा हे दोघ जण त्या ठिकाणी मिसळले. संयेतिरे म्हणजे एके ठिकाणी आले. उभय प्राजापत्याः, दोघही प्राजापत्या म्हणजे प्रजांच्या मध्ये राहणारे आहेत. प्राजापत्य म्हणजे प्रजापती, प्रजा लोकांना पती असण्यासारखे आहेत, नियमन करणारे आहेत. प्राजापत्याः तद्ह, त्यामध्ये खरं सांगायचं, देवा उद्गीतम देवाः उद्गीतम आजर्षुः अनेन एनान् अभिभविष्यामः इति तेह नासिक्यं प्राणमुद्गीतम् उपासाञ्चक्रिरे. देवता आणि असुर दोघ दोघ जण एके ठिकाणी आले, ह्या शरीरामध्ये आले असतात. उभय ते दोघही प्राजापत्य म्हणजे प्रजांच्या पती, प्रजांच्यावर नियमन करणारे आले ते. तद आणि त्यामध्ये खरं सांगायचं म्हणजे देवा हा देवता लोक उद्गीत उद्गीतम आजर्हु, उद्गीत शब्द वाच्य असणाऱ्या प्राणाला बोलावले, ते जवळ करून घेतले. अनेन त्या उद्गीत शब्द वाच्य असणाऱ्या प्राणाच्या पासून, प्राण म्हणजे ब्रह्मदेव किंवा वायुदेव, अनेन एनान अभिभविष्यामः, आपण हे या ठिकाणी आपला प्रभाव दाखवणारे जे लोक आहे त्यांना जिंकूयात, असं म्हणले देवता लोक. इति असं म्हणले. ते ते लोक कुठे आले? नासिक्यम प्राणमुद्गीतम उपासना. नासिक्य म्हणजे नाकामध्ये असणाऱ्या प्राणनामक परमात्म्याला म्हणजे वायुदेवांना, उद्गीत शब्द वाच्य असणाऱ्याला उपासना त्याची उपासना करू लागले. तम असुरा, त्यानंतर त्याच प्राणदेवाला असुर लोक पापमना विविधु विविधु म्हणजे
पापिष्ठ असणारे हे कर्म करून विविध म्हणजे वेद करू लागले. वेद करू लागले म्हणजे त्याच्यावर आपला प्रभाव दाखवू लागले. तस्मात तेन उभयम जिघ्नती, त्यामुळे दोघं लोक म्हणून ह्याच्यावर प्रभाव दाखवू लागले. सुरभीच्या दुर्गंधीच्या, म्हणून नाकामध्ये सुरभी आणि दुर्गंधी दोन्ही असतात. चांगला वास देखील घेता येतो, दुर्गंध देखील त्याच्यामुळे घ्यावा लागतो. पापमना हे विद्ध, काय पडेल की खाली पाप पडायचं भीती वाटायला. पापमना म्हणजे पापानी, हम्म, आणि चांगल्या गोष्टीने हे विद्ध होतो. नाशिकमध्ये राहणारे हे देवता लोक आणि असुर लोक दोघंही असतात. त्या ठिकाणी पाप म्हणजे पापिष्ट गंध, दुर्गंध वगैरे यायचं ते त्यांच्यामुळे यायला लागतं. उभयम विदती म्हणजे प्राप्त करून घेतो, सत्यांच्या अनृतांच्या. त्यामुळे सत्य असणारी गोष्ट देखील त्याला प्राप्त होती. असं अमृत म्हणजे खोटं बोलणारी जी देखील आहे. पापना हे विद्धा, पापिष्ठ असणाऱ्या गोष्टीने हे सगळे विद्ध होतात. आता चक्षुरुद्गीतम उपासयन चक्रिरे, डोळ्यामध्ये उद्गीत नावाच्या त्या वायुदेवाची, प्राणदेवाची उपासना करू लागले. उपासना चक्रिरे तथा असुरा, त्याच ठिकाणी असुर लोक देखील पाप्मना विविधु, पापिष्ट असणाऱ्याच्या कर्माने विध वेद करू लागले. तस्मात तेन उभयम पश्यती, त्याकरता त्या डोळ्याने दोन्ही गोष्टी, चांगल्या गोष्टी पाहतो, वाईट गोष्टी पाहतो. पाहायला लागतो मनुष्याचा अर्थ. दर्शनीयांच्या अदर्शनीयांच्या, एक दर्शनीय गोष्ट असते आणि दुसरी अदर्शनीय गोष्ट असते. दर्शनीयांच्या अदर्शनीयांच्या पापमना ही एतत विद्धम, पापिष्ट असणाऱ्या लोकांच्याकडून, त्या असुरांच्याकडून विद्ध जात. नंतर आणि चांगल्या गोष्टीने देखील विद्ध होत. नंतर त्याच्या पुढे काय केलं? तेच श्रोत्रमुद्गीत उपासनाचक्रिये, श्रोत्रेंद्रियामध्ये राहणाऱ्या उद्गीत शब्दाच्या असणाऱ्या प्राणदेवाची उपासना करायला देवता लोक. तद असुर आहात, त्याच ठिकाणी असुर लोक देखील येऊन पोहोचतात. पापमना विविध पापिष्ट कर्म करत त्या देवता लोकांशी भांडायला लागतात. तस्मात तेन उभयम शृणवती, त्याकरता दोन्ही गोष्टी ऐकतो. श्रवणी असणारी गोष्टही ऐकतो, अश्रवणी असणारी अशी गोष्ट देखील ऐकतो. अश्रवणीयंच पापना हे तद्विद्धम, कारण पापिष्ट असणाऱ्या गोष्टी त्या लोकांच्याकडून विद्ध झालेल्या असते, म्हणून अश्रवणी असणाऱ्या देखील गोष्ट ऐकतो, ऐकावी लागतो, ऐकायला लावतो. आता मनोद्गीतम उपासना क्रिये, त्यानंतर मनाच्या ठिकाणी राहणाऱ्या उद्गीत शब्द वाच्य असणाऱ्या प्राणदेवाची उपासना करायला देवता लोक. तद असुरा, त्याच ठिकाणी असुर लोक देखील आले. पापमना विविधु, मग पापिष्ट असणाऱ्या गोष्टीने वेध करू लागले, त्रास द्यायला लागले. तस्मात तेन उभयम संकल्प येते, म्हणून मनुष्य मनाच्या द्वारे दोन्ही गोष्टी, चांगल्या गोष्टीचा संकल्प देखील करतो, वाईट गोष्टीचा देखील संकल्प करतो. तेन उभयम संकल्प येते. संकल्पनीयांच्या असंकल्पनीय, ज्याचा संकल्प करू नये, ज्याचा संकल्प करावा, अशा दोन्ही गोष्टी मनामध्ये येतात. पापमना हे विद्यम, हे सगळं पापिष्ट असणाऱ्या त्या असुरांच्याकडून विद्ध झाल्या कारणाने असं होतं. अतः या एव अयम मुख्य प्राण, हा जो मुख्य प्राण आहे की नाही, उद्गीतम उपासनांच्या क्रियेने, उद्गीत शब्द वाच्य असणाऱ्या परमात्म्याची उपासना करू राहिले की नाही, उपासनांच्या क्रियेने तेव्हा हा असुर हा तत्वा, त्याच्याजवळ मग असुर लोक देखील जातात आणि त्याला आपला स्वामी म्हणून स्वीकार करतात. असुरा ऋत्वा विदध्यसु, ते लोक, असुर लोक वेध करू लागले. विदध्यसु म्हणजे वेध करायला सुरुवात करू लागले. यथा अस्मानम आखणम ऋत्वा विध्वंसेत एवं स, यथा अस्मानम आखणम उत्वा
विध्वंसत एवं हैव सविध्वंसते. म्हणून त्या प्राणाजवळ आल्यावर ज्याप्रमाणे एखाद्या हम्म, आखण म्हणजे एखादा दगड असतो की नाही, गोटा, त्याच्याजवळ एखादे वीट जर त्याच्यावर पडली, तर ज्याप्रमाणे त्या दगडाला भेदायला म्हणून वेधायला म्हणून जातात, आणि तिथं जाऊन ते एखादी वीट कशी फुटून जावी, त्याप्रमाणे त्या उद्गीत शब्दवाच्य असणाऱ्या वायुदेवाजवळ जाऊन सगळे भग्न होऊन गेले. हम्म विदध्यसुर यथाश्मानमाखणं मृत्वा विध्वंसयित. त्याप्रमाणे एखादी वीट ठिसूळ असणारी गोष्ट दगडावर पडल्यानंतर विध्वस्त होऊन जाते, त्याप्रमाणे आखण म्हणजे आतून बाहेरून सगळीकडून घट्ट असणाऱ्या त्या दगडावर पडून कशी विध्वस्त व्हावी, त्याप्रमाणे त्या उद्गीत शब्द वाच्य असणाऱ्या प्राणाच्या जवळ, प्राण म्हणजे मुख्य प्राण असो किंवा ब्रह्मदेव असो, तिथं आल्याबरोबर सगळे विध्वस्त होऊन गेले. विध्वंसते या एवं विध, याप्रमाणे ही गोष्ट जे कोणी जाणतात की नाही, एवं विधी पापम कामयते, असं जाणून पाप काम करणारा म्हणजे पापाची कामना जे करायला जातात, ते सगळं शेवटी व्यर्थ होऊन जातं. निश्चयेन अभिधासती, जो कोणी ही गोष्ट अभिधासती म्हणजे सांगतो, समजून घेतो, स येशो आत्मा, तसा एषः, तो कसा होता तर हिमाखणो नैवैतेन सुरभियेन दुर्गंधी, आखणाप्रमाणे ज्याप्रमाणे काय झालं, संपलं का? येशो आखण, आखण म्हणजे सगळीकडून आतून तिकडून बाहेरून सगळीकडून घट्ट असणाऱ्या दगडावर पडतात ठिसूळ गोष्ट जशी पडून व्यर्थ होऊन जाते, त्याप्रमाणे जो कोणी व्यक्ती अयोग्य असणाऱ्याचे कर्म आपल्याकडून असुर लोक येऊन करवायला लागतात, ते सगळे त्या उद्गीत शब्द वाच्य असणाऱ्या परमात्म्याच्या वायुदेवाच्या अनुग्रहाने पापिष्ट कर्म पापिष्ट गोष्टी सगळे दूर होतात, आणि त्याचा प्रभाव काही प्राणरूपी वायुदेवांच्यावर त्याचा प्रभाव काही चालत नाही, आणि ते सगळे विश्रांत होऊन जातात. न एव येते येते न सुरभी न दुर्गंधी, म्हणून असं झाल्यामुळे सुरभी दुर्गंधी वगैरे याच्यामध्ये जाणीव जी आहे की नाही, ते जाणीव त्यांना प्राप्त होती. अपहत पापमा हे अपहत पापमा, सगळे पाप सगळे दूर करून टाकतो. आणि सगळे पाप दूर करून स्वच्छ होतो, त्यांनी केलेले सगळे चांगले कर्म स्पष्ट दिसून येतात. हे शतेन यदज्ञात असनाती, त्यामुळे त्या परमात्म्याच्या वायुदेवाच्या अनुग्रहाने जे काही तो खातो पितो करतो ऐकतो सगळं शुभ होतं, चांगलं होतं. त्यात पिबती तेन इतरान, असं त्याच्यामुळे काय होतं, इतर लोकांना देखील प्राणान आवत्येतन, त्या प्राणदेवाच्या अनुग्रहाने त्यांची देखील रक्षा होती म्हणून सांगितलंय. एतम हम्म आवती एतम, हा इत्येव मुख, हा अवत्येत मुखम, एतम मुखम म्हणजे त्या प्राणदेवाच्या अनुग्रहामुळे त्याला पुढं करून सगळेजण सगळ्यांचं रक्षण केलं जातं, ते देवता आहे, सगळ्यांचे रक्षण करू शकतात. हे धावंतो वित्तोत्क्रामती, ही गोष्ट पूर्णपणे जाणून घेतलेला जो व्यक्ती असेल तो उत्क्रमण करतो, वरच्या लोकाला जातो. व्याददाती एव अंततः, शेवटी विजय त्याला प्राप्त होतो अंततः, इति, ही गोष्ट ह्याच्यामध्ये सांगितलेली आहे बरं का. तम ह अहंकार, इथून आता तम ह अंगिरा उद्गीत, तम ह अंगिरा, आता ह्या लोकांना कोण कोण ह्या उद्गीत शब्द वाच्य असणाऱ्या प्राणाला कोण कोण कसं कसं जाणून घेता, ही गोष्ट पुढे सांगितलेलं आहे. तम हा अंगिरा उद्गीत उपासांचक्रिये, त्या प्राण उद्गीत शब्द वाच्य असणाऱ्या प्राणाचे अंगिरा नावाचा जो आहे ऋषी, तो उद्गीत शब्द वाच्य असणाऱ्या वायुदेवाची प्राणाची किंवा प्राणांतर्यामी परमात्म्याची उपासना करू लागला. हे तमो एव अंगिरसम,
एव अंगिरसंबंधन्ते अंगानां रसः तेन. पहा, ह्या अंगिरा महर्षीना जो उद्गीत शब्दवाच्य असणाऱ्या प्राणवायूला उपासना करू लागला, त्याला आंगिरसम असं म्हणायला लागले. अंगानां यद रसः तेन आंगिरसम. आपल्या शरीरावयवातील ज्या ज्या गोष्टीपासून जो जो रस प्राप्त करून घेत असतो की नाही, ते प्राप्त करून घेणारा व्यक्ती असल्या कारणाने त्या अंगिरा महर्षीला अंगिरस पण त्या गोष्टीला काय म्हणतात, अंगिरस म्हणतात. अंगातील प्रत्येक गोष्टीचे एक एक रस सांगितले ना, कसं कसं आहे. वाघ, पाणी, श्रोत्र, मन वगैरे सगळं त्यांच्यापासून येणारा जो रस आहे, तसा शब्दवाच्य असणारा परमात्मा जो आहे की नाही, तो परमात्मा त्याने कसा प्राप्त करून घ्यावा हे करून दाखवून दिलं. त्याकरता त्याला अंगिरस म्हणतात बरं का. त्यानंतर दुसरा आहे ऋषी, बृहस्पती उद्गीत उपासांचक्रे. त्यानंतर बृहस्पतीने उद्गीत शब्द वाच्य असणाऱ्या त्या प्राणांतर्यामी वायुदेवाची उपासना केली. हे तमेव बृहस्पती म्हणते, म्हणून त्यालाच बृहस्पती म्हणून म्हणतात. वाक्य बृहती तस्या एष पती. वाक म्हणजे वाणी. वाणीला बृहती. सगळ्या आपल्या शरीराच्या अवयवामध्ये श्रेष्ठ कोणती असते सगळ्यात जास्त, तर वाणी. वाक्य बृहती तस्या एष पती. आणि त्या वाणीचा हा पती असल्या कारणाने भारती रमण म्हणून त्याला म्हणतात. तस्या एष पती ते ना, त्याकरता बृहस्पती म्हणतात. बृहत म्हणजे बृहती, वाक वाणी, पती म्हणजे तिचा पती, म्हणून बृहस्पती असं नाव पडलेलं आहे. संहास्य उद्गीत उपासांचक्रे. आणि त्या परमात्म्याला उद्गीत शब्दाने वाच्य असणाऱ्याची उपासना करू लागली वाणी. हेतमु एव अस्य आयास्यम मन्यन्ते. हेतमु एव अयास्यम मन्यन्ते. हं? हेच आपण प्राप्त करून घ्यावं असं म्हणून घेतो. आस्यात यदय यद आयते. आस्यात मुखाने जे काही प्राप्त करून घेतो की नाही, तोंडानी जे काही प्राप्त करून घेतो, ते सगळं बृहस्पती म्हणाले जातात. ते ना, हे आता ते आता ते म्हणजे अधभक्षण आहे बरं का. अद्य अस्य आद्य अस्य आद्य ते यत आयते तत आद्य ते मुख्य आहे. तोंडाने खाण्याची गोष्ट जे आहे ते मुख्य आहे. तेन तम बको दालभ्यो विधांचकार. त्यानंतर त्याच बृहस्पतीला बक नावाचा एक दालभ्य होता, दालभ्य ऋषी. दालभ्येन प्रकाशितम. हे नारायण वर्म नावाचं कवच आहे की नाही, ते नारायण वर्म कवच नावाचं जे आहे दालभ्य ऋषीने आधी स्वीकार केलं. त्यानंतर त्याला अपामार्जन स्तोत्राच्या रूपाने वाढव, असं पद्मपुराणाधिकामध्ये सांगितलेली गोष्ट आहे बरं का. तेन तम हा बको दालभ्यो विधांचकार. बक शब्दासारखा होऊन म्हणजे बकासारखा होऊन, बग म्हणजे बगळ्यासारखं होऊन, दालभ्य ते सगळ्या गोष्टी जाणून घेतले. सह नैमिषीयानामुद्गाता बहु. म्हणून तो की नाही, तो दालभ्य नावाचा नैमिषारण्यमध्ये असणाऱ्या सगळ्या ऋषिगणांच्या मध्ये तो उद्गाथा म्हणून झाला. तर ते लोक करत असणाऱ्या यज्ञामध्ये उद्गाथा झाला तो. तह स्म एभ्यः कामान आगायती. तो त्या लोकांना पाहिजे असलेले सगळे काय काय कामना असतात की नाही, इच्छा असतात की नाही, त्यांच्याकडून त्यांच्याद्वारे म्हणजे ह्या सगळ्या उद्गीत शब्द वाच्य असणारे जितके जे सगळे देवता आहेत की नाही, त्या देवतांच्या बद्दल ही कामना यांची आहे म्हणून प्रार्थना करायला. आगता हि हवई कामानां भवती. मग ते सगळे त्याचे कामना पूर्ण होतात, त्यांचे कामना पूर्ण होतात. हे तदेव विद्वान अक्षरम उद्गीतम उपास्त. जो कोणी विद्वान अशा ह्या अक्षर शब्द वाच्य असणाऱ्या परमात्म्याला उद्गीत शब्दांनी वाच्य असणाऱ्या प्राणादिकांच्या मध्ये राहणारा, उद्गीत ह्या शब्दांनी वाच्य असणाऱ्या अक्षरांनी अक्षर शब्द वाच्य परमात्म्याला जाणतो. हम्म ते जाण्याची पद्धत जी आहे त्या या पद्धतीने ह्या क्रमाने आलेली आहे. या एतदेवं विद्वान अक्षरम उद्गीतम उपासते इत्याध्यात्मन्. त्याप्रमाणे अध्यात्म गोष्ट जाणून घ्यावी. इति द्वितीय खंड. याप्रमाणे दुसरा हा खंड आहे बरं का.
आता ह्याच्यावर उद्गीताख्यस्य विष्णू या विशिष्ट प्रतिमा वायुरेव, हं, हे इथून सुरू करायला. उद्गीताख्यम परम विष्णू उपासांचक्रिरे वगैरे, हे प्राणशब्द वाच्य असतात परमात्म्याच्या बद्दल, म्हणजे वायुदेवाच्या बद्दल आणि परमात्म्याच्या बद्दल उपासना करायची प्रक्रिया जी आहे, हे पुढे दाखवलेली आहे. थोड्या सगळ्या गोष्टीने दाखवलेली आहे असा अर्थ. ठीक आहे, हे तर उद्याच्याला आपण सांगूयात. हो. उद्या एकादशी आहे, उद्या एकादशीला त्याच्यावरचं भाष्य सांगूयात. हं. नेहमीच बरेच दिवस झाले आपले, हम्म. बघूया कोणाची शंका वगैरे काही चर्चा झाली नाही. ठीक आहे. कसंही चालेल. उद्याही आहे, परवाही आहे. अच्छा, उद्याही 2 दिवस. आहे, परवाही आहे. हो. 2 दिवस आहे. उद्या पाठ घेऊया, त्याच्यावरचं भाष्य संपूर्ण चालेल, टाकून चालेल, चालेल. परवाच्या दिवशी प्रश्न घेऊयात. हं. हम्म. होय. दुसऱ्या एकादशीला प्रश्न उत्तर आहे. हो. हरकत नाही. हं. बरोबर तर आहे. आता आपण जे, हे जे आपण हे केलेलं आहे, उपनिषद जे म्हणलं की ना आतापर्यंत, हं, तर हं. उपनिषदावर भाष्य उद्या सांगतो सगळं. हो, हो. हं. अरे, अरे हरे हरे नमः. नमस्कार. हरे नमः. श्री कृष्ण. हरे